मुंढर येथे रंगला पालखी नृत्य सोहळा. जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांच्या वतीने आयोजन. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांच्या वतीने मुंढर मनसे शाखा कार्यालयासमोर पटांगणात सनईचा मंजूळ स्वर, ढोल ताशाच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत, रंगीबेरंगी फुलांची उधळण करीत मुंढर गावची ग्रामदेवता स्वयंभू सोमेश्वर, वाघजाई, मानाई, कालकाई, काळीश्री, चंडिका देवीचा नामघोष करत दिमाखदार ग्रामदेवता स्वयंभू सोमेश्वर, वाघजाई देवीचा पालखी नृत्य सोहळा संपन्न झाला. या पालखी नृत्य सोहळ्याचे उद्घाटन मुंढर गावची ग्रामदेवता स्वयंभू सोमेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रमोद उर्फ मामा शिर्के यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व उद्योजक मंगेश गांधी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उद्योजक मंगेश गांधी, प्रमोद उर्फ मामा शिर्के, मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जाणवळकर, मनसे शेतकरी संघटना गुहागर तालुकाध्यक्ष प्रसाद कुष्टे, तालुका सचिव प्रशांत साटले, मुंढर मनसे शाखा अध्यक्ष सुजीत गांधी, उपतालुका अध्यक्ष जीतू साळवी, अमित खांडेकर, बबलू आगरे, संदीप धनावडे, पत्रकार गणेश किरवे, आशिष कारेकर, राहुल जाधव आदी उपस्थित होते. या पालखी नृत्य सोहळ्यात श्री स्वयंभू सोमेश्वर पालखी नृत्य पथक मुंढर, श्री खेम वरदान पालखी नृत्य पथक पालपेणे, श्री चंडिकाई देवी पालखी नृत्य पथक मळण, श्री देव गांगोबा करंबेळे ता संगमेश्वर आदी संघ सहभागी झाले होते. पालखी नृत्य पथकातील सर्व कलाकारांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अमित आदवडे यांनी केले. शेवटी प्रमोद गांधी यांनी आभार मानले. महान कार्य न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर.